नाशिक, दिंडोरी, धुळे या मतदारसंघांमध्ये आतापर्यंत लढतींचं आणि प्रचाराचं चित्र कसं बघायला मिळालं? खरं तर सकाळपासूनच तिन्ही जी धुळा असेल, दिंडोरी असेल आणि नाशिक असेल याच्यामधून सकाळपासूनच उमेदवारांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली होती. आज मुख्य करून धुळ्यामध्ये धुळे जो मतदारसंघ आहे ज्यात मालेगाव देखील मोठं, मालेगावमध्ये योगी आदित्यनाथ यांची जी सभा आहे ती सकाळी पार पडली. त्यात BJPचे महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे जे आहेत ते आहेत आणि काँग्रेसकडून महायुतीकडून शोभा बच्चाव अशी दोघांची लढत पाहायला मिळते. शोभा बच्चाव यांची ज्यावेळेस धुळे मतदारसंघात उमेदवारीसाठी निवड करण्यात आली त्यावेळेस स्थानिक उमेदवारांनी जे आहेत स्थानिक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला विरोध केला होता. मात्र काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी त्यांच्यात समजूत काढल्यानंतर ही जी लढत आहे ती परत पुन्हा एकदा सुरू झाल्याची आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्याचनंतर दिंडोरी जे आहे ते दिंडोरीमध्ये भारती पवार ज्या आता विद्यमान खासदार आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, ते महायुतीकडून उमेदवारी त्यांना मिळाली आहे. आणि त्यांच्यासमोर नवीन उमेदवार जो आहे तो राष्ट्रवादी गटाचा म्हणजे महायुतीचा महाविकास आघाडीकडून देण्यात आलेला आहे. त्यात भास्कर भगरे असं उमेदवाराचं नाव आहे. तर ते शिक्षक आहेत, त्यांना एक सामान्य नागरिक म्हणून त्यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून महायुती आणि महाविकास आघाडी अशी दोघांची यात मुख्य करून लढत पाहायला मिळणार आहेत. दिंडोरी म्हणजे कांदा उत्पादन शेतकऱ्यांचा पट्टा म्हणून ओळखला जातो आणि शेतकऱ्यांची प्रचंड नाराजी आहे असं चित्र यावेळी पाहायला मिळालं. मोदींच्या सभेमध्ये ज्यावेळी मोदींची पिंपळगावला सभा झाली त्यावेळी देखील एका शेतकऱ्याने कांद्यांबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावेळी देखील मोठा प्रसंग त्यावेळी घडला होता. त्यानंतर ह्या नाशिकमधले जर विचार केला तर तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहेत. महायुतीकडून हेमंत गोडसे, महाविकास आघाडीकडून राजाभाऊ वाजे तर अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज अशी तिरंगी लढत मिळणार आहेत. विद्यमान खासदार जे आहेत हेमंत गोडसे यांना खरं तर शेवटच्या टप्प्यामध्ये उमेदवारी मिळाली त्यामुळे त्यांना प्रचारासाठी कमी वेळ मिळाला होता. त्यामुळे महायुतीचे गडकरी असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील या सगळेच जण ठाण बांधून गोडसेंसाठी प्रचार बराच झाला. मात्र महायुतीतले बरेचसे इच्छुक होते ते मंचावरून थेट बोललेले होते की त्यांना उमेदवारी हवी होती. त्यामुळे नाशिकमधली लढत, दिंडोरीतली लढत आणि धुळ्यातली लढत देखील खूप चुरशीची होणार आहे.